आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील एका अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हसवड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 199/2026 अन्वये नागेश महादेव खांडेकर राहणार खडकी तालुका मान जिल्हा सातारा आणि योगेश करचे पूर्ण नाव व पत्ता अज्ञात यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह पोक्सो कायद्याच्या कलम 4, 6, 8, 12 आणि 17 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्यादीच्या तक्रारीनुसार 24 जून 2026 ते 13 जुलै 2026 या कालावधीत मौजे परियंती येथील तिच्या राहत्या घरात तसेच पुणे जेजुरी मार्गावर एका कारमध्ये मुख्य आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून आणि दोघांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केला। या कृत्यास दुसऱ्या आरोपीने मदत केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला। तसेच ही बाब कोणालाही सांगितल्यास फिर्यादी आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही नमूद करण्यात आले। या प्रकरणी 19 जुलै 2026 रोजी फिर्याद दाखल झाल्यानंतर म्हसवड पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला। आरोपींना अटक करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून प्रकरणाचा अधिक तपास म्हसवड पोलीस ठाणे करीत आहेत। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।